नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश निकम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आपण पाहत आहात आपल्या आवडते यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ऋषी ऑन रेकॉर्ड। आणि मित्रांनो, आजचा हा आपण मुंबई ते कणकवली हा पूर्ण व्हिडिओ आज आपण थोडक्यात अनुभवणार आहोत। कारण की सर्वात अगोदर हा थोडक्यात का त्याच्या अगोदर मी तुम्हाला कारण सांगतो। ते आहे आपला पाय मित्रांनो। आणि स्टोरी अशी आहे, ह्या व्हिडिओ अगोदर मी मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ अपलोड केला आहे माझ्या चॅनलवरती। त्यामध्ये मी ह्या गोष्टीबद्दल पूर्ण थोडी अशी डिटेलमध्ये सांगितली आहे, ती तुम्ही बघू शकता। पण त्यानंतरची काही गोष्ट आहे। ज्या दिवशी मला डिस्चार्ज भेटला तसंच मी घरी आलो, जवळजवळ 2:30 वाजता तरी मी घरी आलो असेल। आणि त्यानंतर लगेच 3:30 वाजता आपण डायरेक्टली मुंबई ते कणकवलीचा हा प्रवास करणार आहोत। आणि तुम्ही म्हणाल की अरे आला लागला आहे जे काही आहे, तर ह्यामध्ये एवढा मोठा प्रवास करायची रिस्क कशाला। तर मित्रांनो, माझ्याकडे ऑप्शन नव्हता, कारण की घरी आई पण नव्हती आणि कारण की पायाचं ऑपरेशन झाल्यामुळे आपल्याला काही गोष्टी आहेत म्हणजे की जेवणाच्या झाल्या, वॉशरूमला वगैरे सुद्धा प्रॉब्लेम आहे। त्यामुळे मला कुठेतरी हे डिसिजन घ्यावं लागलं की मुंबई ते कणकवलीचा प्रवास करायला एवढा मोठा ह्या सिच्युएशनमध्ये। आणि सर्वात अगोदर त्या दिवसापासून माझा म्हणजे कमीत कमी 3 ते 4 दिवस हा पाय एवढा दुखत होता ना की त्यामध्ये व्हिडिओ शूट करायचं तर लांबच राहिला। मी कसा येत होतो ते मला माहिती आहे। जवळजवळ आम्ही 4 वाजता मुंबईवरून निघालो। म्हणजे मी ज्या गाडीतून प्रवास करत होतो त्या गाडीमध्ये 5 जण होते, निशान, आदित्य, अक्षय, मी आणि निशानची मावशी, म्हणजे टोटल आम्ही 5 जण होतो। मुंबईवरून जवळजवळ 4ला आम्ही निघालो आणि 4ला निघाल्यावरती 7:30 पर्यंत वगैरे आम्ही माणगावला पोचलो। आणि तिथून मग माणगावला पोचल्यानंतर थोडासा एक ब्रेक घेतला होता माणगावनंतर चहासाठी। त्यानंतर लगेच आम्ही महाड सिटी वगैरे क्रॉस करून एका पेट्रोल पंपवरती ब्रेक घेतला, कारण की मोठा ब्रेक असा कोणता घेतलाच नव्हता। पेट्रोल पंपनंतर एका ठिकाणी आपण थांबलो, म्हणजे हे लोकांना भूक लागली होती, त्यामुळे मग मी तिथे एक छोटीशी क्लिप काढली आहे, ती नक्की बघा। महाडच्या पुढे आता हा ब्रेक घेतला आहे आणि बघू शकता माझा पाय तुम्ही लोक। मी खरंच सांगतोय, व्हिडिओ बनवण्यामध्ये माझं थोडंही म्हणजे लक्ष मी देऊ शकत नाही आहे, कारण की हा जो माझा पाय आहे ना, जो इतका पेन होतो आहे ना की मी खरंच म्हणजे व्लॉग वगैरे हे काढण्याच्या नादात आहेच नाही, कारण की खूप माझा पाय दुखतो। आणि त्यामध्ये व्हिडिओ म्हणजे हा व्लॉगिंग जो आपण प्रॉपर म्हणजे व्लॉग जे बनवतात प्रॉपर सुरुवातीपासून आपण जे बनवतो ते मला बनवायला भेटले नाही, कारण की घाई इतकी होती ना मित्रांनो की म्हणजे व्हिडिओ बनवणं कसं बनवू, कारण की चार्जिंगचे इश्यूज होते। माझे कॅमेरा वगैरे मी फक्त कॅरी केलेत, त्याच्यामध्ये जरासुद्धा चार्जिंग नाही आहे ना, माईक चार्जिंगला म्हणजे माईक पण चार्जिंग नाही केलं आहे, काहीच नाही आहे। प्रिपरेशन पण गाणं, मी हॉस्पिटलमध्ये जवळपास 4 दिवस हॉस्पिटलमध्ये होतो। आणि मला ह्या गाडीनंतर कोणती गाडी नव्हती मला गावी जाण्यासाठी। मी जाणार आहे कणकवलीला, माझं गाव कणकवली। प्रॉपररित्या जे आपण व्हिडिओज बनवतो ते आज बनवायला मला भेटले नाही, कारण की सर्वात अगोदर तर पाय पण खूप दुखत, मला चालायला जरासुद्धा जमत नाही, कॅमेरा पकडू की मी चालू, ठीक आहे। तर ह्या गोष्टी आहेत मित्रांनो बऱ्याच काय, कारण की ही गाडी आज नाही भेटली असती ना तर मला स्लीपर नाही, पुन्हा माझ्यासोबत मला कोणतरी लागलं असतं। म्हणून मी हा जो प्रवास आहे मुंबई ते कणकवली हा थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आता पण मी व्हिडिओ बनवतोय कारण की हे लोक काहीतरी खायला गेले आणि त्यातल्या त्यात हा प्रवास पूर्ण रात्रीचा झालाय, त्यामुळे तुम्हाला काही सीन किंवा काही निसर्ग असे व्ह्यूज असतात ते आपण तुम्हाला दाखवू पण शकत नाही। की मग तिथून निघालो डायरेक्ट जेवायसाठी, म्हणजे 1-1.5 तास आम्ही प्रवास केला। त्याच्यानंतर चिपळूण जवळ 10च्या आसपास चिपळूणला होतो, तिथे मग आम्ही जेवायला थांबलो। जेवताना मस्तपैकी डाळ खिचडी आणि जिरा राईस आणि दाल होता, मस्तपैकी जेवलो। हे लोकांनी मसाला पापड मागवलेला पण मी काही खाल्ला नाही, तसंच पोपट होता, मला असं वाटतंय इंडियन नव्हता, महाग असेल तो। तर तिथून मग निघाल्यावरती मग आम्ही लोकांनी एक ब्रेक घेतला होता, तिथे माझा पाय खूप दुखायला लागला, कारण की संगमेश्वर ते पाली पूर्ण खराब रस्ता होता आणि पाय ना डायरेक्ट झटके लागत होते पायाला। आणि मग तिथे थोडा वेळ ब्रेक घेतला, सगळे उतरले, पाय सोडून झोपलो 5-10 मिनटं। त्यानंतर मग तिथून आम्ही गाडी सोडली, म्हणजे पालीवरनं, कारण की संगमेश्वर ते पाली हा रस्ता खूप खराब होता त्यामुळे। मग नंतर म्हणजे खारेपाटणला वगैरे चांगला रस्ता चालू झाला, मग तिथून काय प्रॉब्लेम नव्हता। मग कणकवली आम्ही जवळजवळ 4 वाजता पोचलो
मग 4 वाजता पोहोचल्यानंतर सकाळी तर मला झोपच लागत नव्हती, कारण की पाय पूर्ण हल्ला होता, ट्रॅव्हलमध्ये थोडा दुखतसुद्धा होता, तर झोपलो. मग त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी 4 वाजता मी आत्तीकडून निघालो. तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या पहिला. The next day. आता मी आहे वागद्यामध्ये आणि आता काहीच टाईम नंतर आम्ही रिक्षाने जाणार आहोत माझ्या घरी. आत्तेसुद्धा आहे आणि काकासुद्धा आहेत, तिकडे बसलेत, सामान आहे तिकडे. आता आम्ही चाललो आहोत माझ्या गावी, म्हणजेच नरडवे, जे माझ्या चॅनलवरती ऑलरेडी एक व्हिडिओ आहे बाईकने गेलेलो, तर तीसुद्धा बघू शकता. बाकी काहीच व्हिडिओ आपण बनवणार आहोत. व्हिडिओ काढले तरीसुद्धा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे की व्लॉग म्हणजेच व्हिडिओ समजा इथे एडिट केले, पण व्हिडिओ कसे अपलोड करू, कारण की नेटवर्कचा खरंच खूप इश्यू आहे. चालायला लागतं, म्हणजे बऱ्याच ठिकाणी थोडंसं चालून नंतर एक नेटवर्क येतं, ते पण अशी स्पीड नाही आहे की तिथे व्लॉग आपण अपलोड करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी बघू कशा काय मॅनेज होऊ शकतात का, नाही तर म्हणजे होत असेल की हा जो व्हिडिओ आहे तो खूपच लेट येत असेल, म्हणजे गणपतीनंतर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, कारण की ऑप्शन नाही आहे, कारण की मी चालूनसुद्धा पण जाऊ शकत नाही, नेटवर्कचे येते. आणि पहिली गोष्ट कसा तरी पोचलो, पण तेवढी स्पीड किंवा तेवढं चांगलं नेटवर्क नाही आहे की आपण व्हिडिओ अपलोड करू शकतो यूट्यूबवरती, म्हणजे जास्त हाय स्पीड असं नाही आहे. पण बघूच, आता खूप वेळ मी इथे बसून वैतागलो आहे. आमचा जो एक ऑटोवाला आहे तो अजून आला नाही आहे, आज ते पण वाट बघते त्यांची. 1 hour later. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा झाला ना मित्रांनो, मस्तपैकी सकाळी मी चार्जिंगला लावला फोन आणि मला वाटलं की फोन चार्ज होत असेल माझा, पण सगळ्यात मोठा सीन झाला की जो आयफोनचा ॲडॅप्टर आहे ना, ते काय माहिती त्याच्यामधून चार्जेस नव्हतं, तर फोन मग 17%वर होता. आणि जेव्हा आत्तीकडून निघालो म्हटलं काही शूट करू आपण चांगल्यापैकी, म्हणजे तिथूनच, कारण की मुंबईपासून निघाल्यापासून चांगलं काही शूट करायला भेटलं नाही. आपण नॉर्मल फुटेज काढत होतो, कारण की माझं लक्ष पूर्ण पायाकडे होतं. पाय दुखत असल्या कारणाने आपण व्हिडिओ काढायचं लक्ष म्हणजे लांबच राहिलं. मी सेफली प्रवास कसा करता येईल ह्याकडे जास्त लक्ष होता माझं, म्हणून मी काही जास्त शूट नव्हता केला. म्हटलं मग तेव्हा करू, पण तेव्हा 18% बॅटरी होती माझ्या फोनमध्ये. जेव्हा आम्ही वागद्यामधून निघालो तेव्हा माझ्या फोनमध्ये फक्त 18% बॅटरी होती आणि मी म्हटलं चांगल्यापैकी शूट करीन वगैरे, पण नाही भेटलं. हरकत नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला खोटं वाटेल, मी जेव्हा ऑनलाईन रिसर्च करत होतो, म्हणजे माझ्याकडे अभिबस करून एक ॲप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये मुंबई ते कणकवली स्लीपर, त्या ॲप्लिकेशनमध्ये 1500-1600मध्ये सीट भेटत होती. मुंबई ते कणकवली जवळजवळ 450 किलोमीटरचा प्रवास. पण मित्रांनो, कणकवलीमधून माझ्या गावी यायला मी जवळजवळ 1200 ते 1300 रुपये खर्च केला आहे ऑटोमधून यायला, कारण की आपल्याकडे काय ऑप्शन नव्हतं अवेलेबल. पण म्हणायचं काय की मुंबईपासून जेवढा प्रवास लागतो, म्हणजे आपण 1200-1300मध्ये मुंबईपासून ते कणकवली प्रवास करतो, पण कणकवलीपासून मी माझ्या गावी यायला रिक्षाला एवढे खर्च झाला आहे. हरकत नाही, पण सांगण्याचं तात्पर्य काही होतात गोष्टी, म्हणजे हा सीझन असल्या कारणाने काही प्राईस वगैरे पण असतात हाय, काय हरकत नाही. मग मी माझ्या घरी लगभग 7 वाजता वगैरे पोचलो सुरक्षित, काय हरकत नाही. मग त्यानंतर मस्तपैकी झोपलो, आराम केला. दुसऱ्या दिवस त्या रात्रीसुद्धा आराम काय लागला नाही मला. जो मुंबई ते कणकवली किंवा मुंबई ते नरडवे जो माझं घर आहे तिथपर्यंतचा हा प्रवास. क्लिप काही जास्त नव्हते, थोडक्यात होता व्हिडिओ. आय होप की तुम्हाला आवडला असेल. कारण आजचा व्हिडिओ कसं आपण इथपर्यंतच बनवतो आहे. बाकी भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.